नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं कोमल किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज आपण बनवणार आहोत मटार पुलाव किंवा मटार भात असं म्हटलं तरी चालेल. तर त्याच्यासाठी मी 1 कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत. 1 कप म्हणजे जवळजवळ पाव किलो मटार घेतलेले आहेत सोललेले. इथे मी खडा मसाला घेतलेला आहे. खरं तर ह्याची काही आवश्यकता नाही, कारण की इथे गरम मसाला आपण छान बनवून घेतलेला आहे. तरीसुद्धा मी इथे 2 लवंग, 4 काळी मिरी, 1 छोटीशी दालचिनीची स्टिक, 2 ते 3 तेजपत्ता आणि अगदी थोडासा पाव चमच जिरा घेतलेला आहे. फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. मी 1 चमच तूपही पॅनमध्ये गरम केलेलं आहे. इथे मीठ, गरम मसाला, हळद, 1 टोमॅटो, कांदा आणि 1 मिरची आहे. तिचे मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत. 2-3 तुकडे केलेत. फ्रेश कोथिंबरी, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. ॲक्च्युली इथे मी लाल तिखट वापरत नाही आहे, कारण की ह्या पेस्टमध्ये मिरची आहे. शिवाय 1 मिरची आपण अशीच टाकणार आहोत. तर आपण ह्याच्यामध्ये पॅनमध्ये 1 चमच तूप टाकलेलं आहे, साजूक तूप. त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकते. त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकून घेतलेला आहे. त्यात हा खडा मसाला टाकते. 1 चक्री फूल, 2 लवंगा, छोटीशी दालचिनीची स्टिक, 3 ते 4 काळी मिरी आणि अगदीच किंचित पाव चमच जिरा. त्याच्यातच मी 1 चमच आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि मिरची टाकते. हे आपण छान असं शिजवून घेऊया. त्यात आपण 1 चमच तूप टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून मी 1 चमच तेल टाकते. आता हे आपण झाकून ठेवूया. 2 ते 3 मिनटं छान आपण शिजवून घेऊया. बघूया आपला कांदा टोमॅटो शिजले आहे का. छान शिजले. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. त्याच्यामध्ये मी हळद टाकते. त्याच्यात 1 चमच गरम मसाला टाकते आणि अर्धा चमच हळद टाकते, छान कलर येण्यासाठी. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबरी मस्त मिक्स करून घेऊया. आपण त्याच्यामध्ये फार तेल किंवा तूप वापरलेलं नाही आहे. बघा, फोडणीतच पूर्ण कोरडं झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी वाटाणे टाकते, चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे हिरवे मटार आहेत. त्यात हवा असेल तर तुम्ही बटाटा पण वापरलात तरी खूप टेस्टी बनेल. त्यात आपण पाणी टाकणार आहोत, चवीप्रमाणे मीठ, आणि आपण आता ते छान असं शिजवून घेऊया. 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी तांदूळ धुवून 3 ते 4 मिनटं झालेली आहे. फास्ट गॅसवरती आपण शिजवलेलं आहे. बघूया आपण कसं झालं ते. थोडंसं सुकत आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण फोडणीत मीठ टाकलेलंच आहे, पण आता आपण तांदूळ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. आणि गॅस बारीक करून ठेवायचं आहे. मंद आचेवरती आपण हे आता याला दम देऊया, वाफवून घेऊया, छान असं शिजवून घेऊया 3 ते 4 मिनटं. छान सुगंध सुटलेला आहे. बघूया आपला पुलाव तयार आहे का. मस्त छान असा सुटसुटीत झालेला आहे, मोकळा झालेला आहे आणि घरामध्ये छान असा सुगंध तरवळतोय.
आता आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. मी गॅस बंद करते आणि हे सर्व आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर हे मटार पुलावची रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडली असल्यास व्हिडिओज खाली लाईक करा. ही रेसिपी आपण दुपारच्या जेवणामध्ये म्हणा किंवा रात्रीच्या जेवणामध्ये झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा बनवा, खा आणि नक्की कळवा. धन्यवाद.